मुंबई पुण्यासह राज्यभरामध्ये गणेश भक्तांचा उत्साह ठिकठिकाणी पाहायला मिळतोय। मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येनं तरुणाई जी आहे ती सहभागी झालेली आहे। बाप्पाची वेगवेगळी रूपं आपण या ठिकाणी पाहताय। त्याच्या प्रत्येक रूपाचा एक वेगळा अर्थ आहे। त्याच्या प्रत्येक अंगाचा अर्थ आपल्याला आयुष्य शिकवून जातो। बाप्पाचे मोठे कान हे आपल्याला अधिक ऐकण्याची तयारी शिकवतात। लहान डोळे सावध निरीक्षण शिकवतात। बाप्पाचं मोठं पोट हे सहनशक्ती आणि समतेचं प्रतीक आहे। गणपतीची मूर्ती साकारत असताना मूर्तिकार एक सामाजिक संदेश सुद्धा देण्याचा प्रयत्न करत असतो। पर्यावरणाचं भान ठेवून तो शाडू मातीचा वापर करतो। कधी मूर्तीच्या डिझाईनमध्ये जलसंवर्धन, महिला सन्मान किंवा शिक्षणाचं महत्त्व यासारखे मुद्दे सुद्धा अधोरेखित करतो। बाप्पा सगळ्यांचा आहे। त्याच्या रूपातून एक चांगला विचार दिला तर तो खऱ्या अर्थानं विद्येचा दैव ठरतो। या भावनेनं मूर्तिकार मूर्ती घडवत असतो। अँटॉप हिलचा राजा आपण या ठिकाणी पाहताय। बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येनं गणेश भक्तांची उपस्थिती। वेगवेगळ्या रूपामध्ये बाप्पा मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मध्ये पाहायला मिळतात। मुंबईमधले रस्ते गणेश भक्तांनी अक्षरशः फुलून गेलेले आहेत। फटाक्यांची आतषबाजी होतीये। बाप्पाच्या येण्याची जसा गणेश भक्त वर्षभर आतुरतेनं वाट पाहत असतो, तर पुण्यामधला मानाचा तिसरा गणपती तो म्हणजे गुरुजी तालीम गणपती आणि या बाप्पाचं आता विसर्जन जे आहे ते केलं जातं। पुण्यामधल्या गणेशोत्सवाचं एक वेगळंच महत्त्व आहे, ते म्हणजे पारंपरिक पद्धतीने बाप्पाची विसर्जन मिरवणूक आणि बाप्पाचं विसर्जन। मुंबईकडची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। वक्रतुंड, एकदंत, कृष्ण पिंगाक्ष, लंबोदर, विकट, विघ्न राजेंद्र, धूम्रवर्ण, भालचंद्र, विनायक, गणपती, गजानन अशी विविध नावं बाप्पाची आहेत। जेवढी नावं तेवढीच वेगवेगळे अर्थ, भाव एकच की बाप्पा तुझा आशीर्वाद सदा सर्वदा आमच्यावर राहू दे। या 10 दिवसामध्ये तुझी सेवा करण्याची जी आम्हाला संधी मिळालेली आहे ते गोड मानून घे आणि पुढच्या वर्षी लवकर ये। याच भावना आज प्रत्येक गणेश भक्ताच्या आहेत। ही समुद्राची लाट देवा पाहते तुमची वाट, ढोल ताशाच्या या गजरात देव निघाले थाटामाटात। या चरणी तुझ्या हे देवा वाहतो जीवन आमचे, घेतो निरोप तुमचा देवा, तुम्ही सदा सुखी आम्हा ठेवा। बाप्पा मोरया पुढच्या वर्षी।
गणपती हा फक्त बुद्धीचा देवता नाही तर शक्तीचं सुद्धा एक प्रतीक आहे. संकटकाळी त्याने योद्ध्याचे रूप घेऊन दुष्ट शक्तींचा नाश केला आणि याच प्रेरणेतून गणरायाला आपण योद्ध्याच्या थाटामाटामध्ये सुद्धा सजवलेलं पाहतो. हातामध्ये शस्त्र, देहमोलीमधून व्यक्त होणारी निर्भयता आणि चेहऱ्यावरचे तेजस्वी भाव यामुळे ही मूर्ती आपला बाप्पा भक्तांना आध्यात्मिक ऊर्जेनं प्रेरित करतो. श्रॉफ बिल्डिंगच्या इथे एका बाप्पाचं आगमन झालेलं आहे. राफेल विमानाची प्रतिकृती आणि त्यावरून आता बाप्पावर फुलांचा वर्षाव केला जातोय. गुलालाची उधळण केली जाते. मुंबई आणि परिसर जर आजच्या दिवशी तुम्ही या ठिकाणी आलात तर एक वेगळाच भाव पाहायला मिळतो. बाप्पाच्या प्रती असलेली आपली श्रद्धा, बाप्पाच्या प्रती असलेलं आपलं प्रेम, आपल्या भावना गणेश भक्त व्यक्त करत असतात. तुफान गर्दी आहे आज मुंबईमधल्या गल्लोगल्ली, रस्त्यांवर तुम्हाला या ठिकाणी एरवी वाहतुकीची कोंडी झाल्याचं पाहायला मिळेल. मात्र हाच एक दिवस असतो ज्या वेळेला अक्षरशः लोकांनी, गणेश भक्तांनी हे रस्ते जे आहेत ते फुलून गेलेले असतात. कसलीही तमा न बाळगता, उन्हा पावसाची कसलीही तमा न बाळगता प्रत्येक गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होता यावं, आपल्या लाडक्या बाप्पाला डोळ्यामध्ये साठवून ठेवता यावं, यासाठी प्रत्येक गणेश भक्त, लहान मुलं, अबालवृद्ध, महिला सुद्धा या गर्दीमध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहतो. बाप्पाची सजावट ही जरी वेगळ्या पद्धतीची असली, बाप्पाचं रूप जरी वेगळ्या पद्धतीचं असलं तरी प्रत्येक गणेश भक्ताचा एकच भाव असतो की जी 10 दिवस